चिखलीकरांची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल आज मात्र त्या स्पर्धेचा दुसरा दिवस होता. डे मध्ये तिथे आम्ही जॉईन झालो होतो. पुढे नाईट मध्ये घरी न जाता डायरेक्ट नाईटला इथे जॉईन झालोय. चला या ठिकाणी आपण मॅचला करतो सुरुवात. चला मनोज उघडा पण या. तुमची तिकडे जागा नाही आहे, तुमची जागा फक्त कॉम बॉक्स मध्ये, त्यामुळे आपण लगेचच ती जागा खाली करा. ग्रामपंचायत करडच्या विद्यमान सरपंच अनिलजी खैर आपण या ठिकाणी पाहतो. जशी मॅचला होईल सुरुवात तसा आपण आवाज ऐकू. आमच्या कॉम बॉक्स मध्ये मनोज उघडा सरांचा आवाज. थँक्यू सो मच. Hello. Thank you, Sundu sir. Umpire decision? No? No +1. सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दक्ष 11 मोहतरा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याबद्दल विचार केला तर हॅलो. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. फ्रीडचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू नो फेकत असताना त्या ठिकाणी गोविंदला आपण पाहतोय. नंतर लगेचच कमबॅक केलं जातं. निर्धाव चेंडू फेकला गेला. नो +1 धाव आली होती त्या ठिकाणी मात्र. हा फटका इथे मात्र बॅकफुटवर आले होते आणि हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. धावफलकावर धावफलक आपण स्थिर पाहू शकाल. एक चांगला गोलंदाज आहे गोविंदला आपण पाहू शकाल. एकाच विभागातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांच्या आगेच आपल्याला पाहायला मिळतात. गोविंद अलंगड इन कडनं फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. योगेश आणि गजानन. योगेशला इथून मात्र थांबून खेळणं खूप गरजेचं आहे. योगेश एक चांगला फलंदाज आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे या दक्ष 11 मोहदर संघाचा दारोमदार नेहमीच पाहायला मिळत आहे. स्वतःचा संघनायक आहे या मोहदर संघाचा. फटका चांगला आहे. आजच्या दिवसातील शॉट ऑफ द डे म्हटलं तर हरकत नाही. या पहिला धमाका योगेश वादीच्या बॅट मधनं बिग हिट सिक्सर. हॅलो. थँक्यू डिझाईन मास्टर. चला लवकरात लवकर सामना खेळायचा. त्या ठिकाणी मात्र होम ग्राउंडवर खेळत असताना त्या ठिकाणी बघायला मिळालं कुशिवली संघ जय बोले कुशिवली संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु धावा पुरुषा मांडल्या होत्या त्या ठिकाणी बनल्या होता. स्कोर बनला होता परंतु गोलंदाजी त्या ठिकाणी मात्र चुकीची पाहायला मिळाली. हा चेंडू चांगला आहे. गतीमध्ये व्हेरिएशन करताना पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता षटकाराच्या मदतीने स्कोर काढलं होतं. फ्लाय झालं होतं. वेगाने 9 धावा पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर 9+1. त्यानंतर दगाताचे 2 चेंडू डॉट. त्यानंतर सिंगल. त्यानंतर षटकार. त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. गोविंद हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली गेली. एक ओव्हर समाप्तीनंतर खैरबाडी संघ टीम मीटिंग नकोय. खैरबाडी संघ 3 ओव्हर मागे तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद असू द्या.
9 धावा धापलकावर लागल्या गेल्या. थोडं फास्टली खेळायचा. अजूनही आपल्याकडे बरेचसे सामने शिल्लक आहेत. खैरवाडी संघ थोडं फास्टली खेळायचं मित्रांनो. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सीतारामला आपण पाहू शकाल. चला फास्टली खेळा खैरवाडी संघ. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सीतारामला आपण पाहू शकाल. फुलाल्यांचा हा चेंडू गॅपमध्ये शॉट पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी मात्र जवळपास शतक कोणी नाही आणि संघर्ष असा करत असताना संघर्षमय चौकार गजाननच्या बॅटमधनं हा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. मास्टर त्या ठिकाणी डीजे मास्टरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. आमचे जवळील मित्र आहेत नाना खंडवीला सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. पुनर्षा हाय फटका चांगला आहे. लाजबाब फटकेबाजी. हाय अँड हँडसम. अजून एक दमदार फटका. स्टँड अँड डिस्पॅच. स्टँड अँड डिलिव्हर. गजाननच्या बॅटमधनं हा धमाका आणि या षटकाराच्या मदतीने फलक वेगाने फ्लाय होईल. ऑन बोर्ड विदाउट लॉस. 19 लॉस ऑफ 0 की टीम दक्ष 11 महोदरी संघाची ही धावसंख्या लागत असताना धावफलकावर धावफलक आपण पाहू शकाल. तब्बल विचार केला तर 19 धावा त्या ठिकाणी लागल्या गेल्यात. इथून मात्र धक्का मिळालाय. पहिला धक्का आणि इथून ह्या विकेटची गरज होती. त्या ठिकाणी खैरवाडी संघाला गजानन इथून मात्र परतला जातोय. 19 या धावसंख्येवर पहिला हादरा. बिग विकेट आली गेली आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 19 असताना पहिले विकेट इथे मात्र मिळवले खैरवाडी संघाने. टीम आपल्याला पाहायला मिळेल. मोदर या संघाचं पहिलं विकेट या ठिकाणी आलं गेलंय. धावफलकावर धावसंख्या आपण 19 पाहतोय. एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने ही धावसंख्या आपल्याला अद्याप पाहायला मिळते. ऑन स्कोर बोर्ड त्या ठिकाणी बघितलं गेलं खैरवाडी आणि मोहदर हे दोन्ही संघांचा विचार केला तर एकाच विभागातील हे दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला तर दोघांनाही एकमेकांचे डावफेच चांगलेच माहिती असतील. सीताराम येतो गोलंदाजी मार्कवर. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू फेकून दिला. दोन्ही क्षेत्ररक्षक लागले चेंडू मागे परंतु शेवटच्या मुवमेंटला इथून मात्र चेंडू थांबणार नाही. लॉंग स्टॉप क्षेत्र क्लिअर करेल. अजून एक नशिबाचा चौकार बॅट्समन रवीच्या बॅटमधनं. सीतारामचा चांगला खरपूस समाचार या ठिकाणी घेतला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का त्या ठिकाणी. धोक्याची घंटा डेंजर इन या मात्र रवी होते आणि फलंदाज होईल. सांघिक यश मिळत असताना खैरवाडी संघाला रवी बाटू गाव.
गोरक्षण येतोय मैदानात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इन अँड ऍक्शन मध्ये इनिट नंबर 4 चा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. त्या ठिकाणी मात्र एक फिरकीचा जादूगर पाहायला मिळाला होता, परंतु त्याचा कर्पूर समाचार घेतला गेला. 2 ओव्हर समाप्तीनंतर 12.00च्या सरासरीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे 24 धावा. सामना चालू करा पंच. हा फटका चांगला आहे. ऑन साइडचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी एकदा कंप्लीट केली जाते आणि ते चुकीचं क्रिकेट मी म्हणेन योगेश खेळतोय. चुकीचं क्रिकेट खेळतोय योगेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण योगेशच्या माध्यमातून लगभग रवीलाही परतावं लागलं. त्याचनंतर गोरक्षणातला एकही चेंडू फेस न करता इथून मात्र मैदान सोडावं लागतंय आणि धावफलकावर धावसंख्या आपल्यामध्ये 25 धावा. 25 धावसंख्येवर मात्र 30 रादरा या ठिकाणी. आणि भरत आले गेलेत. भरत भगत एक चांगले गोलंदाज आहेत आणि आज त्याची निकाल पिसा उपटून टिकल्या. बॅट्समॅन आपण रेडी राहायचंय. बघा, जेव्हा फलंदाज बाद होतो ना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाता जाता तुम्ही इन व्हायचं मित्रांनो. गणेश आला मैदानात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रामदासला आपण पाहू शकाल. एक आगळ्या वेगळ्या शैलीची ऍक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवण्यात यश तर आलाय. एकदा कंप्लीट केले आणि इथे या 2 धावा. योगेश ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. सलामीला आला. योगेशच्या बॅट मधनं 9 चेंडू फेस केले गेलेत आणि 6 चेंडू फेस केलेत आणि 9 धावा त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एका षटकाराची हाही फटका चांगला आहे. असं वाटतं गोलंदाज टप्पे आणायचा खेळतो का काय. मास्टर हा चेंडू बघितलं गेलं तर एक मला म्हण आठवली गेली, आ बैल मुझे मार. हा फटका चांगला आहे. कॅप मध्ये चेंडूला फेकून दिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जज केला जातोय. होईल फलंदाज बाद. वेग विकेट डाऊन. या ठिकाणी फलंदाज योगेश पारदीला दाखवलाय डगआउटचा रस्ता. यस 33 धावा धावफलकावर. शराबी बना दिया जाते नहीं है, शराबी बन जाते हैं. अजय येतोय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
रामदास एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याला टप्पा अद्याप मिळत नाहीये. हा ही चेंडू चांगला आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर अजयला आपण पाहू शकाल. अजय एक चांगला फेलीचा फलंदाज आहे, मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. हा ही चेंडू अजयसाठी ओव्हर पिच होता, बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आणि इथे मात्र ओव्हर होईल समाप्त. पंचांचा येतो इशारा ओव्हर समाप्तीचा आणि तब्बक विचार केला तर 3 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 धावा. 11.00च्या सरासरीने खेळ केला जातो. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्गर गोलंदाज मुलंगड इन कडून आपल्याला पाहायला मिळेल गजानन. स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतं गणेशला इथून मात्र मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये कमीत कमी मी तरी म्हणेन 12 ते 13 धावा येणं खूप गरजेचं आहे. थोडा फास्टली खेळा पंच. हा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी फटका फसला गेला. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी केली जाते. स्लॉगरच्या षटकामध्ये धावा बनल्या जात नाही. बरेचसे सामने बघितले गेले, चेसिंग होत नव्हती, परंतु खारघर फणसवाडी या संघाने मात्र या मैदानात चेसिंग केली गेले. चांगल्या धावगती होती आणि ती चांगली धावगती सुद्धा चेसिंग केली. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन या चेंडूची मात्र खराब आहे. पंच सांगत असताना दिलीप भगतला आपण पाहू शकाल, आयोजक आहेत. आत्ता मात्र पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आणि तब्बल विचार केला तर त्या ठिकाणी पाहायला मिळतंय पप्पू कांगड स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. या ओव्हर समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल तब्बल हाही चेंडू इथे मात्र वाईड आहे. दैसर विपक्ष खांडीचा पाडा ब दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच टॉससाठी यायचं आहे. त्या ठिकाणी दैसर विपक्ष खांडीचा पाडा. हा फटका चांगला आहे, बॅटच्या रनर मध्ये चेंडू, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित होता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. 38 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर ओव्हरपिच चेंडू होता. हाही इथून मोठा फटका खेळणं गरजेचं होतं अजयला, परंतु चेंडू आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. हाही चेंडू चांगला आहे, परंतु पंच सांगत असताना हा चेंडू इथे मात्र लाईन खराब आहे या चेंडूची. शेवटच्या ओव्हरमध्ये लगभग विचार केला ना तर 6 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 3 चेंडू वाईट फेकलेत आणि 3 चेंडू सुखरूपरित्या मात्र त्या ठिकाणी लँड केले जात आहेत. अद्याप 3 चेंडू 6 धावा खर्च केल्या जातात आणि 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 39 धावा धाव फलकावर या ठिकाणी लागला जात आहेत. अजूनही विचार केला तर 3 चेंडू मागे कमीत कमी 7 ते 8 धावा कुठून काढणं गरजेचं आहे.
हा चेंडू इथे फलंदाज बाद. लेग बी पुढची विकेट येत असताना अजय बॅक टू द गाव. इन नेक्शन मध्ये फटका फसला आहे त्या ठिकाणी मात्र जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रू झेल करायचा आहे आणि सेकंड अटेम्प्टला झेल सोडला गेला आणि इथे 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या 3 धावेच्या मदतीने आपला वेगाने पुढे सरकेल तर आपल्याला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतील. ऑन बोल्ड 42, लॉस ऑफ 5 विकेट. 42 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर टीम मोहतर या संघाच्या असं वाटलं होतं योगेश पाय मैदानात होता तोपर्यंत 50 गाठू शकतो हा संघ, परंतु 50च्या आसपास एखादा मोठा फटका आला तर पोचू शकतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू लास्ट वन डिलिव्हरी दिस इनिंग. टीम आपल्याला पाहायला मिळतील. एका इंडला खैरवाडी आणि एका इंडला मोहदारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दक्ष 11 मोहदारा संघ. पुलर लेन फ्लोअर फुल टॉस बनवला गेला आणि इथे अशी धाव अजिबात मिळणार नाही. फलकावर धाबा पडल्या गेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर 42 धाबा येणारे चेंडू असतील 24 आणि 43 धाबा बनवल्या जातील का डिपेंड केल्या जातील. मायक्रोफोनवर करतोय या बदल मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. जय बोले खुशिवले आयोजित ही स्पर्धा आमदार चषक 2025 हे पर्व आपल्याला अनुभवायला मिळत आहे. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल, ऐकूया पुनर्शा वांगणी रायगड विभागातील एक बुलंदाबाज माननीय श्री सोनू आगिवला सरांचा. चला दैसर आणि कांडीचापाडा संघ आले दोन्ही. चला टॉस बॉक्स मध्ये आदरणीय भालचंद्र म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. पप्पू हे इकडे आपण. रेवनाथ खैर पंचांच्या भूमिकेत कामगिरी पाहायची आहे. रेवनाथ खैर चलो चलो एक मॅच एक मॅच. दैसर आणि खांडीचापाडा संघ म्हटला तर शहापूर तालुक्यातून आलाय. दैसर मात्र या ठिकाणी कल्याण तालुक्यातील हा संघ असेल. नाणेफेकीचा कॉल खांडीचापाडा नाणेफेकी जिंकला. या ठिकाणी अभिनंदन काय डिसाइड असेल? प्रथम आणि क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण. समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे तर क्षेत्ररक्षण करताना आपण किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या दैसर या संघाला? नक्कीच 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 40चा धावांपर्यंत रोखण्यासाठी हा विचार केला तर खेळपट्टी खूप अनुकूल आहे. 40 धावा. तर कोणत्या अशा गोलंदाजाकडनं आपल्याला अपेक्षा असतील की चांगली गोलंदाजी करतील? गोलंदाज 1-2 आहेत, काही यंग पोरं आहेत, त्यांच्याकडून थोडी अपेक्षा आहे. चांगले प्रयत्न करू आम्ही खेळण्याचा.
खांडीचा पाडा म्हटला तर निश्चितच दीपक भगत ए टीम मधला अष्टपैलू खेळाडू, त्याला इन अँड ऍक्शन आपण तर त्याला इन अँड ऍक्शन मध्ये आपण 8 तारखेला पाहणारच आहोत मोठ्या पोल मध्ये. आणि हा मात्र कांडीचा पाडा बी संघ आलाय. या अंबरनाथ तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी दाखल झालात. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही खेळण्यासाठी खूप उत्सुक होतो कारण की आमची नवीन टीम आहे आणि आम्हाला नाईट टुर्नामेंट पहिल्यांदाच खेळतोय आम्ही. एवढा अनुभव नाही आम्हाला, पण तरी आम्ही आमचा 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करू. निश्चितच अतिशय खूप साऱ्या शुभेच्छा पहिली मॅच साठी. या ठिकाणी नाणेफेकी मात्र हरलाय. प्रथम मात्र वाट्याला तुझ्या फलंदाज आलाय, काय सांगशील? आता बघू किती रन मारा कोशिश करू. मारायची कोशिश करू. कवड्या बघू 30-40. बस 30-40 जण अनुभव लागायचा. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही कर्णधारांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊ पुढे एकदा मॅच कडे. धन्यवाद पप्पू आणि सोमनाथ प्रेमनाथ. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. गोईंग ऑन मॅच आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडनं मोहोदर संघ आणि दुसऱ्या साईडनं तुम्हाला पाहायला मिळतं खैरवाडी हा संघ. प्रथमतः बॅटिंग केली टीम आपण पाहिली दक्षिणने, पण मोहोदर टीमनं खरं तर बॅटिंग केली आणि पहिल्या डाबाच्या खेळामध्ये धावसंख्या बनवली गेली. तब्बल 42 धावा दफलकापती बनवल्या गेल्यात. 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय तो खैरवाडी हा संघ. पहिला षटक बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 1 योगेश बॉलिंग मार्कवरती आहेत. खैरवाडी टीम 43 धावा बनवायच्या आहेत सध्याच्या स्थितीला. काय जबरदस्त फटकेबाजी पहिल्या इनिंग मध्ये योगेशच्या माध्यमातून पाहिली गेली. या स्पर्धेसाठी नेव्याचे बॉल वापरण्यामध्ये आलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. खैरवाडी टीमची आपल्याला पाहायला मिळते. नरेश आणि त्याच्या साथीनं सीतारामला आपण पाहतोय. 24 बॉल आणि विजयासाठी करावे लागतील 43 धावा. पहिलं षटक टीमचा कॅप्टन 30 तर्रार वेगवान गोलंदाजी योगेश पहिल्या षटकामध्ये. समोर फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय नरेश आणि 9 सेकंड वरती सीताराम पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती टीमचा कॅप्टन योगेश. पगला चेंडू वेगाने टाकलाय भन्नाट वेग. गोलंदाज योगेश कडे पाहायला मिळतोय. पगला चेंडू डॉट आलाय. चांगली सुरुवात सध्या तरी करत असताना दक्षिण पण मोहोदर संघ सध्या फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये. 43 धाबांचा संरक्षण करत असताना पहिला चेंडू डॉट. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रॉपर इबारकरचा चेंडू रिलीज केलाय गोलंदाज मोहोदर टीमच्या खेळाडू अर्थात योगेशनं डॉट बॉल आला. लगातारचे 2 चेंडू इथे डॉट आलेत. दोन चेंडू डॉट. समोर फलंदाज नरेश आलेत. शबोलून खेळण्याचा प्रयत्न आणि कदाचित डीप फाईन लेगला हा चेंडू खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग इतका भन्नाट आहे योगेशकडे की चेंडू पडल्यानंतर अतिशय गोळीच्या वेगाने निघून जातोय. डॉट बॉल आलाय. तिन्ही चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये कुठल्या प्रकारची धाब येत नाहीये आणि कदाचित विमाने इथे धावसंख्या थांबवली गेल्या, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर शरीरावरती वेध घेणार होता. पंच बॅट कडे का लेग पायच्या स्वरूपात एक धाबा आणि इथून संघाचा अकाउंट ओपन होत असताना
फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. खर तर नरेश होते त्यांनी आतापर्यंत 4 चेंडू खेळून काढलेत. त्याच्या बॅट मधून एकही धाव नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूंमागे किती धावा बनवले जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 43 धावांचा इथे पाठलाग करायचा. आपण पाहतोय पहिला सामना पहिला रेग्युलर गटातील वाघेरा बनाम चिखलोली टीमनं खरं तर 33 धावा या क्रीडांगणावरती डिफेंड केल्यात. पण तो पहा तुम्ही अगदी पायाचा वापर केलाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि तो खेळाडू देखील यशस्वीरित्या ठरलाय. आणि तिकडे धावा मिळतील या दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 ही पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर 19 चेंडू 40 धावसंख्येची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय खैरवाडी टीमला. आणि सध्या तरी दक्ष 11 मोहजर संघाचा खेळाडू योगेश भरपूर चांगली गोलंदाजी करतो. चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी जल्लोष पहा मैदानाच्या आतमध्ये. अगदी पंचांना गुमराह करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत होता योगेश. परंतु पंच निर्णयावरती आपल्या निर्णयावरती तटस्थ खंबीरपणे उभे आहेत. आणि तिकडे पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. डॉट बॉल आलाय आणि पहिलं षटक इथून झालं समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती 43 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या धावा झाल्यात. बिनबाद 3 धावा येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज. थँक्यू. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोरक्षणात आपल्याला पाहायला मिळतील. 18 बॉल आणि 40 धाबा करायच्यात खैरवाडी टीमच्या दोन्ही खेळाडूंना. मात्र या ठिकाणी शांत बसून जमणार नाही. या पहिल्या षटकामध्ये योगेशनं दोन्ही खेळाडूंना जणू काही शांत ठेवला. परंतु या षटकामध्ये गोलंदाज गोरक्षणातला आपण पाहतोय ज्यापास आपण पाहतो भन्नाड वेगाची गोलंदाज गोरक्षणाच्या माध्यमातून केली जाते. आणि इथून डॉट बॉल आलाय. सुरुवातीला योगेशला पाहिलं त्याने देखील आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केला. परंतु या गोलंदाज पहिला चेंडू डॉट आलाय. समीकरण राहिले 17 चेंडू 40 धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता लेफ्ट हँडर फलंदाज नरेश आहेत. शॉर्ट प्लेइंगचा चेंडू ढकललाय डीप मध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑन वरना. परंतु या ठिकाणी एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करतोय फलंदाज नरेश आणि सीतारामची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळाली. 4 धावा धावफलकावरती स्कोर ऑन द बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा इथून 43 धावांचा पाठलाग करायचा. मग सिंगल आणि डबलला या ठिकाणी प्राधान्य देऊन जमणार नाही. पाहतो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अगदी चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातात आणि डॉट बॉलची सांगता वारंवार गोरक्षणात खेळाडू करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू आपण पुन्हा एकदा पाहतोय ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. एकदा कंप्लीट आली आहे. फक्त एकच धाब्यांवरती समाधान व्यक्त करतो. कारण क्षेत्ररक्षक योगेश होता टीमचा कॅप्टन आहे आणि टीमच्या कॅप्टनवरती भरपूर काही सध्या जबाबदाऱ्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. सध्या तरी योगेश स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी घेऊन खेळत असताना पाहायला मिळतोय. दक्ष 11 मोहदर संघ सध्याच्या स्थितीला भरपूर चांगली सुरुवात करते. पहिल्या सुरुवातीला बॅटिंगच्या अगदी बॅटच्या जोरावरती त्याने सामना 42 धावा उभारल्या गेल्या धावा. परंतु आता 43 धावांचा डिफेंड करण्यामध्ये यशस्वी ठरेल का. परंतु बॅटची वरची टोईंगची लिडिंग एज आणि स्वतः गोलंदाजानं टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज पहिला धक्का लागत असताना खैरवाडी टीमला फलंदाज नरेश बॅक टू द डगआउट.
जमिनीवरती न्यू बॅट्समन 1 डाऊनचा खेळाडू काशीनाथ आपण पाहतोय. एखादी बॅटिंग एखाद्या क्रीडांगणावरती साकारली असेल मात्र त्याच तशाच पद्धतीची फलंदाजी आता सध्या तरी खैरवाडी टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल का. परंतु या ठिकाणी भन्नाट वेगाची गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल आलाय आणि इथून पाहता पाहता दुसरं षटक देखील झालं समाप्त आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली. 1 लॉस ऑफ 5 रन्स 5 धाबा फलकावरती. समीकरण तर राहिलंय 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धाबाची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतोय दक्ष 11 महोदर या संघाचा खेळाडू पिंटू पारदी. तिसऱ्या षटकामध्ये समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्ट्रायकर सीताराम. हा चेंडू देखील पडल्यानंतर स्विंग पहा तुम्ही अगदी चेंडू बोटांवरती फिरवले जातात आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय पिंटू पारदी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जणू काही भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फटका फसला चेंडू खाली स्वतः कॅप्टन योगेश आले टीपला जाईल देईल. 1 मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई फलंदाज बाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला अगदी चेंडू उलकावणे देऊन सरळ डोक्यावरनं फ्लाय झाला असता परंतु त्या ठिकाणी जजमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. अगदी पहिला चेंडू निदाबाला दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे. विकेटचा सिलसिला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही इथून 2 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल कॅन्डिडेट नंबर 4 वरती. न्यू बॅट्समन आपण पाहतो या ठिकाणी बबनला आपण पाहतोय ऑन स्ट्रायकर लेफ्ट हँडेड फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलाय. हा चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अगदी ऑफस्टिक वरून जाणारा चेंडू होता. अगदी अवे फ्रॉम द बॉडी. प्रत्येक चेंडू हे शरीरापासून लांब ठेवले जातात आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या तरी दक्ष 11 महोदर संघाला होत असताना पाहायला मिळालाय. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. थँक्यू. कॅन्डिडेट नंबर 5 वरती न्यू बॅट्समन रामदास आलेत. आता संपूर्णपणे मी म्हणेन सामना या ठिकाणी दक्ष 11 महोदय टीमच्या बाजूने पाहायला मिळतो. सामन्यामध्ये दमखम पाहायला मिळत नाही. खरं तर 1 साइडेड हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल 37ची गरज आहे जिंकण्याकरिता. टीम आपण पाहतोय खैरवाडी हा संघ सध्याच्या स्थितीला थोडीशी डगमळत सुरुवात करत असताना सफल खेळण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर यस्टन वर्ण जाणार होता. डॉट बॉल आलाय. 7 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अगदी आपण पाहिलं गेलं तर रिव्हर्सचा अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा फटका फसला लॉंग ऑफला. योगेश त्या ठिकाणी सज्ज आहेत. आणखीन एक गोरक्षनाथ खेळाडू होते आणि आता भरपूर चांगला झेल टिपला फलंदाज आणखीन एक बाद.
37 धावसंख्येची गरज. आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार टोकावाच लागेल. 6च्या 6 चेंडू तुम्हाला इथून षटकार टोकलं तरी देखील ही मॅच या सामन्यामध्ये खैरवाडी हा संघ विन होणार नाही आहे, कारण 6 मध्ये 36 धावा होतात, 6 बॉल मध्ये 37 धावा. अगदी आपण पाहतोय जिंकण्याकरिता मॅच मध्ये खर तर या मॅच मध्ये दक्ष 11 महोदर संघाने आपल्या बाजूने हा सामना जवळपास 99% हा सामना त्याने जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 4 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या फक्त अवघी ही 6 पाहायला मिळते. खोल टप्पाचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो. लेफ्ट राऊंड द विकेटना गोलंदाजी केली जाते गजाननच्या माध्यमातून. अगदी बाट आणि पाठच्या मधून हा चेंडू काढला आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज गजानन. 5 बॉल आणि 37 ची गरज. हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पहा तुम्ही करता. खरेवाडी टीमनं हा सामना जवळपास सोडून दिलाय की काय हेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो हलक्या हाताने चेंडूला टाप केलाय. जोडणं आपण पाहायला गेला तर फक्त मिळाली ते एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत 7 धावा पाहायला मिळतात. 1 साइडेड हा सामना दक्ष 11 महोदर संघाने जिंकलाय, कारण 3 चेंडू 36 धावा आता या मॅच मध्ये होणार नाही आहेत. 3 चेंडू 36 धावा. शॉर्ट ऑफ लेन अगदी आपण पाहतोय वाईट चेंडू फेकला गेलाय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज खैरवाडी टीमचा खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणार होता, करता स्विनिंगची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा अपस्टिकच्या भरपूरच बाहेर चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणार होता. पाठीमागचा चेंडू टाकला, अगदी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणार होता, परंतु आता सध्या तरी बॅटिंग फलंदाजाचा समूह चेंडू रिलीज करता आणि पडल्यानंतर व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल आला. 3 चेंडू 34ची गरज. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू 34 धावा होणार नाहीयेत, त्यामुळे हा सामना जवळपास मी म्हणेन दक्ष 11 महोदर संघाने विजयाचे झेंडे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू नंतर या ठिकाणी मिळवले जातील. 2 चेंडू 24-34 धावा या ठिकाणी आपण पाहतो. स्टँड अँड डिलिव्हरी, स्टँड अँड पॅच, परंतु या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल खाली क्षेत्ररक्षक आले होते. अगदी आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाही आणि खैरवाडी टीमनं खरं तर पराभव आता त्यांनी स्वीकारलाय आणि जरूर या मॅच मध्ये महोदर या संघाने मी म्हणेन सामना पूर्णपणे या मॅच मध्ये 1 साइडेड इथं जिंकत असताना पाहायला मिळाला. आपण या ठिकाणी पाहतो दक्ष 11 महोदर संघ या सामन्यामध्ये जिंकत असताना पाहायला मिळाला. हार्ड लक टीम खैरवाडी या संघ, बट गुड लक टीम दक्ष 11 महोदर संघ. बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित शहापूर विभागातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय देसर संघ म्हटला तर पनवेल विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. एका साईडनं पनवेलचं क्रिकेट आणि दुसऱ्या साईडनं शहापूरचं क्रिकेट आहे.
ही देखील मॅच 4 षटकांची असणाऱ्या टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न केला होता. सन्माननीय तुकारामजी वाघ यांच्या शुभास आपण टॉस केला. त्या ठिकाणी खांडीचा पाडा ब संघ अर्थातच दहिसर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि टॉस बॉक्स मधून माहिती आली होती. टॉस इथे जिंकला होता खांडीचा पाडा बी संघाने आणि प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि